सध्याला शाळा सुरू झाली बघा. काय करावं सकाळी डब्याला लईच प्रश्न पडते बघा. नाश्ता आणि डब्बा एकदाच राहते. काय करावं समजच ना. मग त्यावेळेस मी काय केले, असं बेसन पोळी किंवा बेसनचं धिरडं केले. तुम्ही डोसा सुद्धा म्हणू शकता बघा. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 कप बेसन पीठ, पाव कप तांदळाचं पीठ टाकले आणि हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर याचा ठेचा करून त्याच्यामध्ये टाकून घेतली बघा. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि थोडंसं जिरे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतले. मिक्सरला छान फिरून घेतले बघा. असं मिक्सरमधून फिरून घेतलं की लई काम सोपं वाटते बघा. पहिलं कुठं होतं मिक्सर पण काय करावं, आता मिक्सरचा वापर करायला म्हणून मी मिक्सरचा वापर करायला बघा. आता सगळं मिक्स करून घ्या. एकदा 1 मिनिट फेटून घ्या. नंतर तवा घ्यायचा, छान त्याला तेल पुसून घ्यायचं. तेल पुसलं की छान तयार होते बघा तवा. त्याच्यानंतर पोळीनं याच्यावर डोशाचं पीठ टाकून घ्या, म्हणजेच तेच धिरड्याचं पीठ टाकून घ्या. बारीक गॅसवर केलं की छान डोशासारखं होते. थोडंसं जाड केलं की धिरडं होते. तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही करू शकते बघा. आज काय नाही की असंच करा तसंच करा म्हणून. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपल्या सगळं रेसिपी छान डिटेलमध्ये आहे बघा.